रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर भगवा फडकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असा निर्धार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांनी व्यक्त केलाय। या निवडणुकीत कितीही मातब्बर आणि पैसेवाले आले तरी जनता त्यांना धूळ चारल्याशिवाय राहणार नाही असा हल्लाबोल प्रसाद भोईर यांनी केलाय। उमेदवारांच्या प्रचारासाठी शिहू विभाग निवडणूक कार्यकर्ता मार्गदर्शन आणि संवाद मेळावा ज्योतिरपाडा शेतजुई इथे भरगच्च उपस्थितीत पार पडला। यावेळी कार्यकर्त्यांच्या गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून निघाला। या संवाद मेळाव्यात शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। खरं तर आता सांगितलं, माझी ओळख सर्वात प्रथम प्रसाद दादा यांची बायको म्हणून आहे आणि नंतर आता सांगितल्याप्रमाणे आपल्या इथल्या विभागाच्या शिवची मी सरपंच म्हणून, पण ही ओळख मला ह्या शिवनीच दिली आहे, जी म्हणजे त्यांनी मला साथ दिली म्हणून मी त्या सरपंच झाले आणि माझी ही नवीन ओळख झाली होती। तर तसाच आम्ही आमच्या गावाचा जसा विकास केला, आमच्या भागाचा विकास केला, तशीच मला आता पुढेही इच्छा आहे की आपल्याही भागाचा मी विकास करावा आणि आपल्या साथीनेच मी ही जिल्हा परिषदेची जी निवडणूक आली आहे आपली, तीही तुमच्या साथीनेच मला जिंकायची आहे। तर मला फक्त एवढंच सांगायचंय की जसं सरपंच म्हणून मी तिथली कामं केली आहेत, तशीच जिल्हा परिषदेची सदस्य म्हणूनही मी तीच कामं करेल आणि त्याच त्याच्याने तुमच्या विश्वासावर उभी राहील ही मी अपेक्षा करते। आणि तुमच्या साथीची जसं तुम्ही प्रसाददादांना साथ दिली आहे तशीच साथ मलाही द्यावी, माझ्या पाठीशी ठामपणे राहावा एवढीच विनंती करते। खरं तर पंचायत समिती असो किंवा जिल्हा परिषद असो, विकासाचे अनेक मापदंड आहेत की ज्याच्या माध्यमातून शिक्षण असेल, आरोग्य असेल, महिला सक्षमीकरण असेल किंवा मानव संसाधनाचे जे विविध पैलू आहेत याच्यावर प्रभावित करू शकतात आणि त्यासाठी असेच सदस्य त्या पटलावर जाणं आवश्यक असतं। आज आमचे दोनही उमेदवार या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने रणांगणात उतरलेले आहेत। पंचायत समितीसाठी अगदी हॅट्रिक साध्य करण्यासाठी संजय दादा भोईर हे माजी सभापती म्हणून या रिंगणात आहेत आणि त्यासोबतच पल्लवी प्रसाद भोईर या जिल्हा परिषदेसाठी आपल्या विभागाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी या निवडणुकीला सामोरं जाते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे निवडणुका एक जबाबदारी म्हणून घेतात। आपल्या लोकांची फक्त आपण त्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी म्हणून नव्हे, तर त्यांच्या अडीअडचणी, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी म्हणून, या पटलावर जाण्यासाठी म्हणून आपल्या निवडणुका लढायच्या, हे तत्व आम्हाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी आणि त्यासोबतच पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिलेला आहे। आणि त्या अंतर्गतच आज सत्तेचा अगदी जो काही मोठा या ठिकाणी ओढा असताना देखील आम्ही प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन आमच्या लोकांना न्याय देण्यासाठी या निवडणुकीला सामोरं जातोय। मला पूर्णतः विश्वास आहे आमच्या जनतेचा, आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा आमच्या कामावर अत्यंत विश्वास असल्यामुळे आम्हाला भरघोस मताने आमच्या दोन्ही उमेदवारांना जनता निवडून देणार आहे। आणि या पेण पंचायत समिती असो किंवा रायगड जिल्हा परिषद असो, त्या ठिकाणी शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय आणि फडकविल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। खरं तर स्थानिक स्वराज्य संस्था या जे स्थानिक नेतृत्व आहेत आणि जे अहोरात्र लोकांसाठी झटतात, अशा लोकांसाठीच्या या निवडणुका असतात, कार्यकर्त्यांना न्याय देण्याच्या या निवडणुका असतात। परंतु दुर्दैवाने भारतीय जनता पक्ष असो किंवा त्यांचे मित्र पक्ष असो, यांनी मागील महानगरपालिका असो किंवा नगरपालिका असो, आपल्या आमदार असो, खासदार असो, मंत्री असो, यांनी आपल्या घरातील सगळे उमेदवार या ठिकाणी उतरवून पैशाच्या वापराने, यंत्रणेच्या वापराने या निवडणुका प्रभावित करण्याचा प्रयत्न केलेला दिसून आलेला आहे। आणि जिल्हा परिषदेच्या बाबतीत देखील हेच तत्व अवलंबून सत्ताधारी आज या निवडणुकीत उतरलेत। अशाही वेळी सत्तेला भीक न घालता जे सक्षम उमेदवार ज्या ठिकाणी लोकांची कामं करण्यासाठी तत्पर आहेत, अशांना जनतेने निवडून दिले आणि याच विश्वासावर आम्ही या निवडणुकीला सामोरं जातोय। कितीही मातब्बर आणि कितीही पैसेवाले उमेदवार असले तरी जनता त्यांना धूळ चारल्याशिवाय राहणार नाही। जनतेला गृहीत धरणं हे नेहमीच वाईट असतं, हा इतिहास राजकारणामध्ये नेहमीच आपल्याला उजाळून दिसलेला आहे आणि त्याचीच पुनरावृत्ती या रायगड जिल्ह्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही। हे जे कोणी भले मोठे नेते मंडळी आहेत की ज्यांनी सर्व आपल्या घरातील कुटुंबियांना या निवडणुकीमध्ये उतरवलंय आणि अगदी उसने म्हणून आपल्या विभागाचं प्रतिनिधित्व न करता दुसऱ्या विभागामध्ये जाऊन उमेदवारी करण्याचा
मोह या नेत्या मंडळींना आवडलेला नाही. सगळं आपल्या घरामध्येच पाहिजे. सगळं जे काही असेल सत्तेची पदं असतील ती फक्त आपल्या घरामध्येच हवीत. या भूमिकेतून ही सर्व मंडळी आज या निवडणुकीत उतरले आणि माझा ठाम विश्वास आहे जनता यांना आपली जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.